जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। फत्तेपूर जवळील कसबा पिंपरी येथे सततच्या त्रासाला कंटाळून एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या मद्यपी मुलगा शिवम सुरडकर वय 25 याच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली। ही घटना रविवारी सकाळी 8 वाजता समोर आली। मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निर्जन रस्त्यावर टाकून हा प्रकार अपघाताचा किंवा बाहेरील व्यक्तीने केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे। जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे धनराज सुपरू सुरडकर हे आपल्या पत्नी आणि शुभम गौरव या 2 मुलांसह राहतात। त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर विवाहित होता, परंतु त्याला गेल्या काही महिन्यांपासून दारूचे प्रचंड व्यसन होते। 4 दिवसांपूर्वी शुभमच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती। शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाची नेहमी वाद घालत होता। या रोजच्या आणि सततच्या त्रासाला कंटाळून वडील धनराज सुरडकर यांनी टोकाचे पाऊल उचलले। त्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास शिवमच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली। शिवमचा खून केल्यानंतर हा प्रकार दडपण्यासाठी वडील धनराज सुरडकर आणि त्यांचा लहान मुलगा गौरव सुरडकर यांनी मिळून शिवमचा मृतदेह मध्यरात्रीनंतर फत्तेपूर पिंपरी येथील निर्जन बायपासवर आणून टाकला। कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। धनराज सुरडकर यांनी संतापात शिवमच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून मृतावस्थेत दिसला। हे पाहून भेदरलेल्या धनराज यांनी गावात राहणाऱ्या हिरालाल सुपरू सुरडकर या आपल्या चुलत भावाला बोलवून घेत घडलेला प्रकार सांगितला, परंतु हिरालाल यांनी घाबरून या घटनेबाबत कुणाला काहीही सांगितले नाही। शिवमचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या तपासानंतर पोलिसांचा संशय कुटुंबियावरच वाढला। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घराची तपासणी केली असता खुनाचा सर्व प्रकार स्पष्ट झाला। या प्रकरणी धनराज सुरडकर, मुलगा गौरव सुरडकर आणि काका हिरालाल सुरडकर या तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।